महाराष्ट्र में 1 अगस्त से महसूल सप्ताह की शुरुआत हो चुकी है। नागपुर में आयोजित कार्यक्रम में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि यह आयोजन सभी अधिकारियों के सहयोग से उत्कृष्ट रूप से पूरा किया जाएगा। इस सप्ताह में लाभार्थियों को योजनाओं का लाभ, घरकुल वितरण, वृक्षारोपण और छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान जैसे कार्य प्राथमिकता से किए जाएंगे। बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री मोदी के जन्मदिन यानी 17 सितंबर से गांधी जयंती 2 अक्टूबर तक विशेष अभियान भी चलेगा। 13,000 प्रलंबित प्रकरणों के निपटारे का प्रयास भी इस दौरान किया जाएगा। इसके अलावा अन्य राजनीतिक घटनाओं पर बावनकुले ने प्रतिक्रियाएं दी। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसुली सप्ताहाचा शुभारंभ आज झालेला आहे। राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत। मी आज नागपूर जिल्ह्यात केला, आता भंडारा जिल्ह्यात जातो आहे। या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे, विशेष सहाय्य योजनेमध्ये डीबीटी मधून सुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, शेतकऱ्याचे पांधन रस्ते मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तरापर्यंत कॅम्प लावणे, नवीन वाळू धोरणानुसार घरकुलांना 5% रची मिळणे, समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घरपोच मिळण्याकरता हे 7 दिवसाचं महसुली अभियान आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व आमचे महसुली अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील। सर्वांनी याचा संकल्प केला आहे आणि लगेचच 17 सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे। राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेव्हापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर जयंती या दिवसापर्यंत एक 15 दिवसाचा आम्ही राष्ट्रनेताचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिताचा जन्मदिवस असा त्या ठिकाणी अभियान करतो आहे। त्याची तयारी आम्ही केलेली आहे। आम्ही महसूल विभागामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी घरे पासून तर तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून आम्ही हाही निर्णय घेतो आहे की जो आम्ही येणे करताना आता येणे फ्री केला आहे, येणे फ्री करताना जी सनद लागतं ती सनद सुद्धा आता रद्द करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे, जेणेकरून जनतेला हेलपाट्या मारावं लागणार नाही। सोबतच आम्ही नायब तहसीलदार ते मंत्री कार्यालय या कार्यालयामध्ये जवळपास शेकडो केसेस पेंडिंग आहे, हजारो केसेस पेंडिंग आहे। महसूल मंत्री कार्यालयात सुद्धा 13,000 केसेस पेंडिंग आहे। जनता ही पायपीट करतं, त्यामुळे या केसेस संपवणे, संपूर्ण जेवढ्या काही आमच्या महसुली अधिकाऱ्याकडे क्वासी ज्युडिशियल केसेस आहे त्या संपवणे असं या अभियानाचं महत्व आहे। आज आम्ही काही पट्टे वाटप केले। आमचे 18-19 महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं, त्यांचा आम्ही सत्कार केला। आज अभियान सुरू झालं आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो महाराष्ट्रातले आमचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी हे महसुली अभियान पूर्ण करतील। एक महत्वाची बातमी आहे, उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसाची महसुली जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा चर्चासत्र ठेवलेला आहे। उद्या 1 वाजता चर्चासत्र सुरू होईल। आमचे सर्व कलेक्टर, आमचे सर्व विभागीय आयुक्त उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये या राज्यामधल्या 2029चा विकसित महाराष्ट्र, 2034चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र याकरता एक प्लॅन तयार केलेला आहे। आमच्या विभागीय आयुक्तावर माननीय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती। माननीय विभागीय आयुक्तांनी सर्व अभ्यास करून जे विषय त्यांना दिले होते त्यांचं प्रेझेंटेशन उद्या या ठिकाणी होणार आहे आणि उद्या आणि परवा जे मुख्यमंत्री पूर्ण वेळ असणार आहे त्या बैठकीतनं, त्या कॉन्फरन्समधनं या ठिकाणी राज्याची पुढची दिशा ठरणार।